लहान बालक माझ्या नशिबात शाळा लिहिलेली नव्हती तुला. शाळेचा पाठपुरावा करून मी 34 ह्या ठिकाणी ठिकाणी बोर्डाची परीक्षा बाहेरून दिलेला विद्यार्थी आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की इंग्लिश लय फार डेंजर आहे, जास्त त्याला अभ्यास करावा लागतो. काय नाही, भीती बाळगून जो माणूस शाळेत गेला नाही तो माणूस कुठली लिपी वापरू शकतो, तर त्याच्या कर्तृत्व हमेशा कर्तृत्वाला कधी माघार घेऊ नका. आणि तुम्ही आता जरी मातीवर बसून शिकत असाल, राजनीती करण्यापेक्षा तुमचं जो पावर आहे ना तो या जगाला, भारत देशाला आणि विश्वाला दाखवून दिल्याशिवाय माघार घेऊ नका. कारण शिक्षण हा लय मोठा प्रक्रम आहे. तुम्ही एकाच बक्षिसावर थांबू नका, एकाच पोस्टवर तुम्ही कधी समाधान मानू नका. प्रत्येक वेळा तुमचा संघर्ष जीवनाशी चालू ठेवला ना, तुम्हाला कधी काय कमी पडू शकत नाही. चालेल, दरिद्री असेल, गरिबी असेल, ही कुंडलेला आपलं प्रतिक्रिया आहे, असू दे. त्याला कधी कुठे थांबायचं नाही. फक्त शाळा आणि त्या विभागातले सर्व माझे गावकरी बंधू, शिक्षक असतील, पालक असतील, यांना माझी कळकळीची विनंती आहे. या ठिकाणी ज्या वेळेला पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, हॉस्पिटल कार्यालय असेल किंवा अनेक प्रकारचे कार्यालय, त्या कार्यालयाच्या माध्यमातून एक दिवस तरी तुमचा एक तास शिकण्यासाठी त्यांनी वेळ देऊन ते तुमच्यावर सहकार्य करण्याची मदत त्यांनी केली पाहिजे. मी एकटा बोलतो म्हणून ही एकट्याची शाळा नाही, या सर्व भारत देशाची शाळा आहे, सर्व गावाची शाळा आहे, सर्व राज्याची शाळा आहे. ही सगळ्यांनी आपली जिम्मेदारी स्वीकारून प्रत्येक नागरिकानं आपापल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. आणि ही भावना प्रत्येकानं जात पात धर्म हे नकोय. ही बालक जो आहे, हा बालक त्या मातीचा, त्या कोथळा गावाचा, राज्यात, देशात, विश्वात हिरा चमकल्यासारखा एकाने तरी 107 पैकी एकानं तरी चमकलं ना, त्या दिवशी मला समाधानकारक वाटाल. की कधीच विसरू नका. एवढं बोलून मी माझं 2 शब्दाचं भाषण संपवतो. शिकायला माघारी फिरू नका. शिक्षण हा वाघीचं दूध आहे, पेलानं तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आमच्या नशिबात नव्हतं ती नसू दे, पण दुसऱ्याच्या नशिबात आलेलं त्याच्यातला शिकण्याचा कोणी प्रयत्न करू नका. आणि शिक्षणात पार्टिशन, राजकारण, जात आणि पात आणि धर्म ही बिलकुल नसला पाहिजे. प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही. राजकर्ते लोक 5 वर्ष राहतील, 5 वर्ष राज्य करतील, लोकांना गुलाम बनवतील. आपण शिक्षक तो पद त्याला मिळालेलं आहे, तो पद त्याला 30-35 वर्ष नोकरी करायची. आणि 30-35 वर्षाच्या जीवनात त्याला काय काय संघर्ष करायचे, पण त्याला डगमगून किंवा राजकीय लोकांच्या बळी पडून करायचे नाही, स्वतःच्या स्वबळावर करायचे. उदाहरणार्थ, आपल्या देशात राष्ट्रपतीला पगार कमी आहे. तुम्हाला माहित नसेल की राष्ट्रपतीला पगार कमी आहे. आणि जो चंद्रावर मंगळावर व्यान जो सोडतो त्याला 25 लाख रुपये पगार आहे विश्वनाथ नायरला. तर अशा पद्धतीने एखादं तरी एवढंच बनावं ही माझी कळकळीची विनंती आहे. मुलांनो, काय चूक झाली तर मला माफ करा. मी अनपढ माणूस आहे, मला पण थोडं येत आहे. शिकायला काय नको वाटत नाही. आणि इतिहास पुस्तकं रोज वाचा, मोबाईलच्या नादी लागू नका. शिकलात तर तुम्ही सुधारलात, आणि तुम्ही सुधारलात की घर सुधारलंय की तालुका गाव सुधारलं, राज्य सुधारलं आणि देश सुधारला.